आता टाकूया मॅगी त्याच्याआधी मी. सो फायनली मॅगी इज रेडी. हे नमस्ते गाइस, गुड आफ्टरनून, वेलकम टू द न्यू एपिसोड. तर मित्रांनो ब्लॉग स्टार्ट होतो आहे बदलापूरवरून, नवीन घरातून. तर भाई घराची हालत अशी बेकार झाले, सगळे धूळ सगळीकडे झाले. 4-5 महिने रूम पूर्ण बंद होती आणि त्यामुळे धूळ वगैरे जास्त वाढली. तर आता आपल्याला ते पूर्ण साफ करायचं. पटापट मला पूर्ण रूम जे आहे ते क्लीन करायचं. आणि माझ्यासोबत कोणीच नाही आलं, मम्मी ना कोण. आणि घराची हालत दाखवली तुम्हाला मी आता. तर ही आहे गॅलरी. तर मी आता थोडी साफ केली, इकडचं थोडं राहिलंय. आणि हे किचन पण मी थोडं पुसलंय. तर परत एकदा आपण हात फिरवूया. आणि हे बघा भाई, ये देखो, याची हालत तर बेकारच झाली. हे मोरी आहे बट याच्यात पण धूळ दिसत असेल. हे बघा, ही धूळ आहे गाईज, ही टाईल्स नाही बघा. सो आता पटापट आपण हे सगळं साफ करूया आणि घर थोडंसं क्लीन करूया. बॉर्बन खायची सध्या इच्छा होत नाही, सो मी नाही खात आहे. आणि हा आहे आमच्या बाहेरचा व्ह्यू. बकेट भरायला लावूया आपण. पाणी पण काय स्लो येते आज. झाडू तर मारलं आपण, आता पुसूया आपण लादू. काही पूर्ण वाट लागते लादी पुसायला. हे बघा, इथून एवढी पुसली आहे मी, बट आता इथून एवढी बाकी आहे. आणि घर जे आहे ते मी पूर्णपणे क्लीन केलं आहे मस्त. फक्त हे गॅलरी थोडीशी राहिली आहे, बाकी सगळं झालं आहे. तर सध्या 3 वाजता माझं काम झालं आहे. सो आता पटापट आपण मॅगी बनवूया आणि ती खाऊया. गाईज इथे आम्ही भांडे वगैरे ठेवले, टोप वगैरे, कारण कधी आम्ही जर इथे आलो तर हे आम्हाला कामाला येतील. सो यासाठी इथे तर मी एक भांडं वगैरे धुतलंय मस्तपैकी. आणि ह्यात आपण बनवणार आहोत मॅगी. भाई मी येतानाच घरून मॅगी घेऊन आलेलो, कारण मला माहित होतं इथे भूक लागणार आहे काम केल्यावरती. ते इंडक्शन चुला पण आहे जो की मी आता लावलाय. सो इथे पानी ठेवलं आहे आणि आता चेक करूया आपण मॅगी. अपने पानी को उबाल आ चुका है. चलो भाई मसाला डाल दिया है. मी तुम्हाला ह्या साईडचा व्ह्यू दाखवतो. सो भाई असा काहीतरी व्ह्यू आहे. इथे खाली इथे रोड नव्हता आधी, सो आता रोड बनवला आहे. इकडे प्लेट्स पण आहेत. सो ह्या धुया आधी. तर प्लेटची हालत बघा. आता टाकूया मॅगी त्याच्यात. असं करूया याला. गाईज मॅगी असं फोडून कोण बनवतं ते मला सांगा, कारण की मला असं पूर्ण असं मोठ्या खायला नाही आवडत. बट मला असे छोटे छोटे पीसमध्ये जास्त आवडतात. सो मी म्हणून असं फोडतो. चला बाई टाकूया. अरे हा मी चम्मच पण आणलेला येताना. पण गाईज मी प्लेट का धुतली, कारण की मला याच्यातच खायचं होतं. सो व्हॉट इज द लॉजिक. परत ठेवून देऊया, मेहनत वाया गेली. सो फायनली मॅगी इज रेडी. गॅस गरम गरम तर नाही खाऊ शकत, सो याला असं थंड करत राहावं लागेल. गाईस 3:30 झालेत आणि ऑलमोस्ट माझं घर जे आहे ते क्लीन करून झालंय. सो आपण जे सामान वगैरे काढलं ते आपण पटापट आत ठेवूया आणि इथून निघूया, कारण घरी जाण्यासाठी पण लेट होणार आहे. 4 वाजले आणि आता आपण घर क्लोज करूया, कारण की संध्याकाळ झाली आहे. सो चलो. मी जाता जाता आपल्याला कचरा पण न्यायचा आहे. कचरा मी उठा लेते. सो आपली रूम आहे 4th फ्लोअरवर. गाईज भरपूर ऊन आहे इकडे आणि मी तुम्हाला दिसत नसणार, बट आता आपल्याला इथून रिक्षा पकडावं स्टेशनला जायला. हा रोड बनवायचा बाकी आहे. ह्या साईडला मला काहीतरी गावासारखं दिसतंय, कारण की ते घरं वगैरे दिसतात मला छोटे छोटे. सो हे हनुमान मंदिर आहे आणि इकडे बंगलो वगैरे आहेत भाई मोठे मोठे. चलो भाई इथून शेअरिंग पकडूया आणि डायरेक्ट स्टेशनवरती जाऊया. ह्या उभ्या आहे शेअरिंग्स.
1 hour later. चलो भाई फायनली मी पोहोचलोय घरी. सो गाइस आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूयाच लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.